जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत कोल्हापुरातील अवनी संस्था आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या संयुक्त विद्यमानं उत्सव पुनर्चक्रीकरणाचा या विशेष महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवाअंतर्गत पुनर्वापरायोग्य जुन्या नैसर्गिक वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे। राजर्षी शाहू स्मारक भवनात 4 जून ते 7 जून या कालावधीत महोत्सव होणार असल्याचं अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी सांगितलं। पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोल्हापुरातील अवनी संस्था आणि किर्लोस्कर ऑइल इंजिन्स यांच्या संयुक्त विद्यमानं 4 दिवसांचा उत्सव पुनर्चक्रीकरणाचा महोत्सव आयोजित करण्यात आलाय। राजर्षी शाहू स्मारक भवनात 4 जून ते 7 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हा महोत्सव खुला असणार आहे। कागद काच पत्रा संघटनेच्या प्रमुख सरूबाई वाघमारे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी आज पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। या महोत्सवादरम्यान कचरा वेचक महिलांच्या बचत गटाद्वारे आणि सहकारी संस्थांद्वारे पुनर्चक्रीकरण केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे। यामध्ये सेंद्रिय बियाणे, सेंद्रिय रोपे, पायपुसण्या, शोभेच्या वस्तू, औषधी वनस्पती, विविध प्रकारच्या कापडी आणि नगदी पिशव्यांचा समावेश असणार आहे। 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दररोज तज्ज्ञांची पर्यावरणविषयक मार्गदर्शनपर व्याख्यानं होणार आहेत। या उपक्रमाचं खास वैशिष्ट्य असणार आहे ती म्हणजे राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या बाहेर उभारण्यात आलेली पुनर्चक्रीकरणाची भिंत। या उपक्रमांतर्गत नागरिकांना घरातील वापरात नसलेल्या वस्तू या ठिकाणी दान करता येणार आहेत। यामध्ये कपडे, रद्दी, चप्पल, पुठ्ठे, लोखंड, प्लास्टिक, बाटल्या अशा पुनर्वापरयोग्य वस्तू देता येणार असून नागरिकांनी जुनी कपडे वस्तू देऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लावावा असं आवाहन भोसले यांनी केलंय। पत्रकार परिषदेला वसुधा कचरावेचक संघटनेच्या भारती कोळी, अक्काताई गोसावी, संगीता लाखे, किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या सामाजिक बांधिलकी विभागाचे प्रमुख शरद आसगेकर, जैनुद्दीन पन्हाळकर, वनिता कांबळे, साताप्पा मोहिते उपस्थित होते।